या ठिकाणी जमिनीचा व्यवहार होईल आणि राज्य हे देशातलं पहिलं राज्य असेल ज्या राज्याला लँड टायटलिंग ऍक्ट लागू झाला आहे। आमचा विचार आहे की त्याच्यात आता आमची सुरुवात झाली आहे। काही सजेशन ऑब्जेक्शन आम्ही पब्लिक डोमेनला घेऊ। साधारण जुलै किंवा जास्तीत जास्त नागपूरच्या अधिवेशनात हा कायदा येईल, पण यातनं सारे अडथळे या जमिनीचे दूर होतील। जो कसणार आहे त्याला ती जमीन नक्की काय तो प्रस्ताव आहे काय? आज आम्ही पब्लिक डोमेनमध्ये महसूलच्या वेबसाईटवर हा कायदा टाकलेला आहे, प्रारूप टाकलेला आहे कायद्याचं, अंतिम नाही आहे। या प्रारूपावर आम्ही ही मागणी जनतेकडनं काही सूचना हरकती मागितल्या आहेत। ज्यांचं याच्यात इंटरेस्ट आहे, गुरव समाज आहे त्यांनाही आमची विनंती आहे, देवस्थानचे मालक आहेत त्यांनाही विनंती आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनाही विनंती आहे। आम्ही हा विचार करतोय की देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून त्यांना कुठेही डॅमेज न करता, देवस्थानचे हक्क कुठेही कमी न करता, काय वहिवाटदाराचा हक्क असेल जे 100 वर्षापासून वहिवाटदार आहेत, कुळ आहेत त्याच्यावर, त्या कुळाचा हक्क काय असेल एकदा निश्चित करावं लागेल। समजा निश्चित नाही केलं तर 4.5 लाख हेक्टर जमिनी या अशाच पडलेल्या राहतील ज्या आता वादामध्ये आहे। म्हणजे देवस्थानच्या नावानं आहे, वहिवाटदार वेगळाच आहे, 100 वर्ष झालं त्यांचं काय कुळ वेगळंच लागलेलं आहे। त्यामुळे निश्चित कायदा आणून, जसं आपलं सरकार आल्यावर आम्ही मदतमात खिदमतमात कायदा आणला मराठवाड्याकरता, निजामाच्या जमिनीकरता, 5% पैसे रेडी रेकनरचे भरून आम्ही जमिनी फ्री होल्ड केल्या। तसा हा कायदा आणावा लागेल जेणेकरून आपल्याला देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून आपल्याला या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे। जर महिन्याभरात आम्ही वेळ दिलेला आहे, या सुधारणा येतील, आक्षेप येतील, हरकत येतील, याच्यावर अंतिम ड्राफ्ट तयार होईल आणि मग विधिमंडळामध्ये आम्ही तो सादर करू। आपण कायद्याने असं म्हटलं आहे, समजा देवस्थानची जमीन वहिवाटदाराकडे आहे 100 वर्षापासून, समजा कुळाकडे आहे, तर देवस्थानला आजच्या रेडी रेकनरप्रमाणे काही अंश पैसे भरून त्यांच्या चॅरिटेबल संस्थेकडे समजा 20%, 10% जे काही ठरवायचे असेल ते कायदा करून जेव्हा विधिमंडळात हा कायद्यावर चर्चा होईल, हे चर्चा एवढं सोपं नाही आहे, विधिमंडळात चर्चा होईल आणि त्यामुळे जे काही एक देवस्थान चालण्याकरता जो काही फिक्स अमाऊंट लागेल तो फिक्स अमाऊंट सुद्धा या देवस्थानला कसा येईल याचा विचार सरकार करणार। काही संघटनेचा दबाव नाही, माझ्यावर कुठलीही संघटना दबाव टाकू शकत नाही। 155 मध्ये ज्या अधिकाराचा दोष आहे त्यांना सक्तीचा रजो पाठवलेला आहे आणि कठोर कारवाई करण्याचा विचार सरकारचा आहे। सर्व त्या ठिकाणी जे काही आम्हाला कायदेशीर बाबी पूर्ण करायचं ते आम्ही करतोय, पण काही कारवाई करणार आहोत आणि पूर्ण राज्याचं संपूर्ण पुनर्विलोकन सुरू झालेलं आहे। ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलं आहे त्या सर्व प्रॉपर्टी मालमत्ता या त्यांना पुनर्विलोकित करून त्याचे वापस करायचे आहे। चुकीच्या पद्धतीनं लोकांना 155च्या नावाखाली याची जमीन त्याच्या नावानं, त्याची जमीन त्याच्या नावानं, याचं टायटल त्याच्या नावाने, त्याचं टायटल त्याच्या नावाने, जवळपास राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 155 मध्ये कलमाचा गैरवापर करण्यात आला। शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार होता, जमिनीत एकामेकाच्या नावाने करून टाकल्या, अधिकार चुकीचे वापरले आहे। त्यांना वाटलं कधी सरकार तपासणारच नाही, पण हे सरकार पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख आहे। त्यामुळे जनता आमच्याकडे येतं, आमच्या तक्रारी मांडतात। आज मी करमाळ्यामध्ये होतो, तिथे 400 लोकांनी तक्रारी केल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की तक्रारीवर काही अधिकाऱ्यांना आम्ही काही धाऱ्यावर धरणार नाही, पण पुण्यातल्या 40 लोकांच्या संदर्भात काय? पुण्याच्या 40 लोकांना सक्तीचा रजव पाठवलेला आहे, म्हणजे 12 लोकांना। बाकीचं आता आम्ही कारवाई पुढच्या 15 दिवसात करू। कारवाई म्हणजे निलंबित करणार का बदल्या? आज आम्ही विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मागितलेले आहे। विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मला वाटतं आज उद्या येतील, त्यावर कारवाई करू। सर, 1-2 गुंठ्याचे व्यवहार करताना अद्यापही अडचणी येत आहेत, तर 1-2 गुंठ्याचे व्यवहार होत आहेत, कायदेशीर आहेत का नाही? तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला आता, त्यामुळं तुकडे मान्य आहे फक्त रहिवासी क्षेत्रामध्ये। रहिवासी क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी तयार झाले, PMRDA, NMRDA, पुणे महानगरपालिका, रिजनल प्लॅनमध्ये गावापासून 200 मीटरपर्यंत हे जिथे रहिवासी अनुज्ञ आहे अशा ठिकाणी तुकडेबंदी आता कायदा रद्द केल्यामुळे तुकडे मान्य आहे, पण शेतीचे तुकडे करता येणार। कारण जर उद्या शेताचे तुकडे आपण मान्य केले तर लोक कुठेही जाऊन कुठेही प्लॉट टाकतील आणि त्या ठिकाणी अनियमित डेव्हलपमेंट तयार होईल। आणि त्यामुळं जो रहिवासी भाग आहे, जिथे औद्योगिक क्षेत्र आहे, जिथे वाणिज्य क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा आता नाही।
त्यामुळे तुकडा करता येतो. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्लॉटिंग पडतीये, म्हणजे तुकडे पूर्व विकतात, 11 गुंठे विकतात शेतीची, त्याचं काय पुढे? मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही अजून थोडा गैरसमज दूर करा जनतेचा, की ज्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे त्या ठिकाणी तुकडा मान्य आहे, म्हणजे 2024 पूर्वीचा. आता मात्र तुम्हाला लेआउट सँक्शन करावं लागेल. एक डेट दिली होती 15/10/2024. शासनाने कायदा करून, विधिमंडळात कायदा करून 15/10/2024 पूर्वी जे तुकडा पडला होता त्याला शासनाने मान्यता दिली रहिवासी बेल्टमध्ये तुकडे पडलेल्या लोकांना. पण आता मात्र 15/10/2024 नंतर लेआउट हे सँक्शन करूनच विकावं लागेल. सर पुणे कोणी याचा गैरसमज करू नये आणि याच्यानंतर गुन्हे दाखल होणार आहे. मी आपल्याला वारंवार विनंती करतोय सर्व नागरिकांना, जनतेना आणि बिल्डर्सना, आता कठोर गुन्हे दाखल होणार आहे. 15/10/2024 पर्यंत कोणताही तुकडा मान्य होणार नाही. लेआउट पाळावं लागतील, अधिकृत लेआउट तयार करावे लागतील आणि त्याचं सँक्शन घेतल्याशिवाय रेराचं असेल, पीएमआरडी असेल, एनएमआरडी असेल, जे काही स्थानिक प्राधिकरणं असतील त्यांचं सँक्शन घेतल्याशिवाय कुठलाही तुकडा मान्य होणार नाही. 15/10/2024च्या आतमधले तुकडे मान्य झाले आहे. यानंतर या कायद्यामध्ये कुठली दुरुस्ती होणार नाही आहे. हा अंतिम कायदा झालेला आहे. त्यामुळे कोणी याच्यामध्ये फसू नये अशी विनंती आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात काय